नमस्कार. जुन्नर टाइम्स मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. या जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये कशा पद्धतीची चुकीची कामं आणि त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला कसा बसतो त्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी मी इथं आलेलो आहे. इथं माझ्यासोबत इथे इंगुळची लोक आहे. हा जो रस्ता आहे हा म्हणजे जुन्नरला जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्याची तुम्ही आता ही परिस्थिती पहा. रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे. परंतु फक्त रस्ताच दाखवायचा हा काय आपला उद्देश नाहीये. देवराम लांडे साहेब देखील आपल्या सोबत आहे. तुम्हाला सर्वात महत्वाची बाब दाखवायची आहे. हा जो पूल आहे याला 40 ते 50 वर्ष झाले असतील या पुलाला. आणि या पुलाला एकतर इकडे बाजूला कठडे नाहीयेत आणि ह्या पुलाची खाली कशी अवस्था झाली आहे तेच आपण पाहूयात. चला. तर हे बघा. तर पाहूया. हे पहा तुम्ही, हा पूल पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही पाहू शकता त्याचे जे दोन पिलर आहेत ते एकदम पाण्याच्या प्रवाहाने कट झालेले आहेत. सगळ्या दगडी वाहून गेलेले आहेत आणि हे फक्त आता पाणी दिसतंय. याच्या खाली जर पाणी कमी असतं तर तुम्हाला अजून खाली पाहायला मिळालं असतं की जवळपास 30-40% फक्त त्या पिलरचा भाग त्या ठिकाणी आहे. या रोडवरून, या पुलावरून अवजड वाहतूक होते. आंबे हातवीज असेल किंवा इंगळूण असेल किंवा पिंपरवाडी किंवा आंबेगाव तालुक्यातले गावातले लोक येतात. एसटी ची देखील वाहतूक होते. कधीही धोका होऊ शकतो आणि तो पिलर पूर्णपणे कोसळलेला आहे. हा किती दिवस टिकेल? आता सुद्धा हा पूल पडू शकतो. परंतु इथल्या प्रशासनाला, इथल्या लोकप्रतिनिधींना याची जाण नाहीये. हा पुलाचा प्रश्न आहे. अजून तुम्हाला एक गंमत दाखवतो. किती दिवस झाले असे याला? 25-30 वर्ष जास्त नाही, आपल्या याला या शेडला आता 2 वर्ष आले. एक का 2 वर्ष झालेले आहेत. आता हे सरकारने आता पुलाच्या याच्याकडे लक्ष नाही दिलं. आता हे शेडच्या कामात पैसे जास्त मिळतात म्हणून इथं शेड बांधलेला आहे. शेड बांधलंय पण शेडकडे जायला रस्ता कुठे आहे हे संबंधित अधिकाऱ्यांनी दाखवावा. कसं जायचंय शेड मध्ये आणि याचा काही यूज होतोय का? पण आता जाणार कसं? पाण्यामधून जायचं. पाण्यातून जायचं म्हणजे अशा पद्धतीचं चुकीचं या ठिकाणी होतोय. चला अजून एक दाखवतो. आदिवासी भागामध्ये कसं म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आव करून हे सरकार म्हणते का आम्ही योजना देतो, वेगवेगळ्या स्कीम्स देतो. आता हा पाठीमागे जर तुम्ही हा कोल्हापुरी पद्धतीचा बांधारा जो आहे तो बांधलाय खरा, परंतु तो कधी अडवण्यातच येत नाही आणि अडवला असतं त्याचं इतकं प्रचंड लिकेज आहे त्यामुळं आदिवासी जनतेला ते पाणी मिळतच नाहीये. अशा पद्धतीचा लाखो करोडो रुपयाचा निधी पाण्यासारखा वाहून जातो आणि त्याचा यूज कुणालाही होत नाही. अशी या ठिकाणची परिस्थिती आहे. फक्त कामं आणायची, करायची, त्याची काय ठेकेदार आहे त्याची टक्केवारी वाटून घ्यायची, हाच प्रकार या ठिकाणी दिसतोय. पहा, इकडं तिकडं काही घटना घडलं का आपण त्याचा शोक संदेश लिहितो, फेसबुकवर टाकतो. आपल्याच तालुक्यामध्ये असं घडाय नको, एखादी एसटी पडाय नको, त्या खाली लोक लहान लहान लेकरं मरायला नकोत, लोक मरायला नकोत. जरा थोडीफार आपण याकडे लक्ष घाला. मला वाटतं हा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतला हा पूल असेल, रस्ता असेल, परंतु अतिशय चुकीचं काम या ठिकाणी होतंय. आम्ही माग देखील बातम्या केल्या होत्या 2-3 वेळा, परंतु काही लोक लक्ष देत नाहीत. गेंड्याच्या कातडीच्या आहेत. कृपया पहा आणि निदान काय खायचे ते पैसे खाताच, यांना काय कोण रोखणार नाही कारण की ते खाण्यासाठीच काम करतात. पण उद्या एखाद्याचा जीव गेला तर हे बीडीओ असतील किंवा जिल्हा परिषदेचं खातं असेल बांधकाम विभागाचं किंवा हे संबंधित असतील. 12 महिने एसटी आली नाही. 12 महिने झालं एसटी येत नाही. इंगळून एसटी या मार्गे येत होती, ती बंद केली. बंद झाली म्हणल्यावर एकानं बातमी दिली म्हणजे पूल पडल खाली. त्याचं पाय लंगड झालं, वर ढासाड पाडलाय. एखाद्या वेळेला एसटी जर गेली तर काय होईल ना, मग नाही जाऊ शकत एसटी. आणि मग त्याच्यामुळं मग एसटी बंद झाली. आता ह्या गावचे नागरिकांचं किती तिथून
इकडं जायचं, कालदरीला जायचं, उच्चीला जायचं, बरोबर नाही वाटत. आमच्या म्हाताऱ्या माणसांचं काय सोय, कशा पद्धतीनं आम्ही जायचं? जर समजा आजारी झालो, जुन्नरला जायचे तर जायचं कसा? इथंच मारायचं. मग सरकारने इथं ठरवलंच आहे ना. मग आता नाही जाणं तेच करावं लागत. नाही जायचा, नाही जायचा, जायचा, अशी बात आहे. इकडे म्हणजे आदिवासी पूर्व पट्ट्यामध्ये पुढाऱ्यांचं लक्षच नाही. हे असं पुढारी आहेत, हे त्यांना नुसतं नुसतं भांडायचं, हा? नुसतंच भांडायचं. हा का आमच्या मावळामध्ये अशी सोय नाही, तशी सोय नाही, हे भांडतात. पण येत आहे कुठं, होत आहे कुठं? कॉलेजची पोरा इथून आपटाळापर्यंत जातात, काय काय मोटरसायकल पळतात. रस्ता कसा आहे? रस्ता तर आता पुढाऱ्यांचं काम आहे. ते काय करणार? शेतकरी काय करणार? थोडाफार काहीतरी केला पाहिजे ना. नाही त्यापेक्षा मतांनी यायचा आम्ही करू, आम्ही फलाना करू, आणि कामाच्या नावानं शून्य पैसे आलेली योजना काढून खायची. काय आहे त्याची? कोण पाहतो? पाहताय का कोणी? असं आहे बाबा. काय सांगाल तुम्ही? काय हे सांगायचं? आदिवासी- बाबांनी सांगितलं तेच बरोबर आहे. काय रस्त्याची दुर्दशा आहे हे बघा इथं. चालूच असतं काही ना काय, कधी बी पडू शकतो ना. कधी 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 त्याचा काय भरोसाच नाही. गाड्या बंद आहे. अहो सगळ्या शाळेच्या पोरांचा खूप बिकट परिस्थिती आहे शाळेच्या पोरांची. तशी बघितलं तर पाण्या पावसा पोरांना इंगळून पासून कालदरपर्यंत पाय जायचं, शिवलेवाल्यांना परत कालदरला जायचं. हा इकडल्या एसट्या बंद, सगळं बंदच आहे, टोटली बंद आहे. रस्त्याला पहिले ते आपले लालू थूक लावली, माती टाकली, त्याच्यावर गाड्या स्लिप. शिवलीपर्यंत तरी गाडी पाठवा. शिवलीपर्यंत आपण ती गाडी नेली होती जी आपली नाही आता ठीक आहे. आता हे आमदार बेनके होते, आता सोनवणे आहे. काय अपेक्षा आहे? काय अपेक्षा? त्यांनी जरा लक्ष घालावं या भागामध्ये, काय येऊन जरा बघावा काय आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना जर सांगून ना, त्यांच्या कार्यकर्ते तर काय ऐकती नाही. स्वतः त्यांनी जातीने येऊन उपस्थित राहून इथली पाहणी करावी, काय परिस्थिती ही बघावी. त्यावेळेस आम्ही येऊ, आम्ही करू. काय हेच सगळं दुर्दैव आदिवासी विभागाचं आहे. कारण ही जी कामं आहेत ही आमदार खासदार यांच्या लेवलची आहे. देवराम लांडे यांनी किती काही आरडाओरडा केला तरी पाणी जाते. सकाळी एक ईद बाकी होतं, पाणी चढायचं फक्त. पाण्याखाली गेलं असतं. पाणीच खाली गेला असता. जर सकाळी पाऊस नसता थांबला तर पाणीच गेलं असतं त्याच्यावर. काय करणार? अहो, तो कधी पण होणार साहेब. तुम्हाला वाटतं त्याचा काय भरोसा आहे का? अरे पण इथं एवढं मोठं हे आणलं, इथं 4 मोरे टाकायचे. 4 मोऱ्या सुद्धा नाही टाकल्या कॉन्ट्रॅक्टरांनी. करू करू केलं, राहिलं ते. वर पण इतकं चुकीचं आहे ना.